बहन बेटियों को बहुत गंदी गंदी गालियां दे रहे हैं, कह रहे प्रोस्टिट्यूट साली यहाँ आ गई, भाड़ में गई, शांति वांति, तुम साले कीड़े मकोड़ो, ऐसे करके मारा, मुझे गंदी गंदी गालियां दी। नमस्कार, मी सूरज. आपण पाहताय प्रभात न्यूज. खरं तर भारत देशामध्ये सर्वात मोठं विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं ते जंतर मंतर मैदान दिल्ली येथे. खरं तर सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की सरकार आता काय भूमिका घेणार. अधिवेशन चालू झालेलं आहे. 20 तारखेपासून या अधिवेशनाची सुरुवात झाली, परंतु हे आंदोलन चालू असताना सुद्धा सरकारची भूमिका मात्र वेगळ्याच पद्धतीने असताना आपल्याला पाहायला मिळते. या आंदोलनाचं मुख्य मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्या ठिकाणी आंदोलक मागत आहेत. खरं तर हे करत असताना आंदोलन जे कर्त्यांची मागणी ही कुठेतरी पूर्ण करायच्या ऐवजी त्या आंदोलनकर्त्यावरती तेथील असणारं प्रशासन लाठीचार्ज आणि त्यांच्यावर वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु आंदोलक त्यांच्या मुद्द्यावरती ठाम आहेत. सोनम वांगचुक यांनी जरी दवाखान्यात त्यांना ऍडमिट केलं असलं तरी आंदोलनाची दिशा किंवा दशा अजून भरकटलेली नाही, कारण आंदोलक त्यांच्या मुद्द्यावरती ठाम आहेत. परंतु सरकार वेगवेगळ्या माध्यमातून हे आंदोलन चिघळवण्याच्या प्रयत्नात खूप प्रयत्न करत आहे. आज त्या ठिकाणी आपण बघितलं, राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, अशा अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या आंदोलकाची भेट घेतली आणि तेथील प्रमुख मागण्यांचं लक्षात घेऊन त्या संदर्भात घोषणाबाजी सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळाली. हे असताना महाराष्ट्र नव्हे तर प्रत्येक राज्यात या आंदोलनाची चर्चा आणि त्या ठिकाणी निषेध व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नरेंद्र मोदी असतील किंवा धर्मेंद्र प्रधान असेल यांच्याविषयी लोक अतिशय तीव्रतेने व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हे असताना बाहेर देशातील असणारे स्टुडंट विद्यार्थी सुद्धा या आंदोलनाची दखल घेऊन आपल्या सोशल प्लॅटफॉर्मवरती आपलं मत व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर हे असताना सरकार एवढ्या बघायच्या भूमिकेमध्ये काय, एखादा जर धार्मिक मुद्दा निघाला तर सरकार सगळे आग पिछा करतात आणि सर्व नेते मंडळी त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करतात. पण इथं विद्यार्थ्यांच्या जीवाशी लागणारा खेळ आहे. जी पेपर फुटी झाली त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना खूप मोठा तोटा त्या ठिकाणी सहन करावा लागला. हे असताना एकही भाजपचा नेता त्याच्यावरती पॉझिटिव्ह बोलायला तयार नाही किंवा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याविषयी बोलायला तयार नाही. उलट धर्मेंद्र प्रधान कसे खरे आहेत किंवा सरकार कशा पद्धतीने काम करतंय हेच सांगण्यात मात्र काही नेते आपल्याला व्यस्त असताना दिसत आहेत. खरं तर यावेळेस धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन नैतिकता जपण्याचं काम त्या ठिकाणी सरकारनं करण्याची भूमिका त्या ठिकाणी अनेक विश्लेषकांच्या माध्यमातून केलं जात आहे. खरं तर हे असताना आज भारत देशामध्ये खूप गंभीर अशी परिस्थिती आहे. जर सरकारने वेळेत निर्णय नाही घेतला तर त्या ठिकाणी सरकारला खूप मोठी किंमत या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मोजावी लागणार, यात मात्र शंका नाही. खरं तर अनेक राज्यांमध्ये आता निवडणुका होतील किंवा 2029 ची सर्वात मोठी लोकसभेची निवडणूक होईल. त्यावेळेस याच विद्यार्थ्यांना त्यांना वोट मागण्यासाठी त्यांच्या दारात जावं लागेल. त्यावेळेसचं चित्र मात्र खूप वेगळं असेल. आज यांनी जर पॉझिटिव्ह निर्णय विद्यार्थ्यांच्या बाजूने नाही घेतला तर या होणाऱ्या सर्व परिणामांना हे भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आज आपण बघतोय राहुल गांधी असेल, संविधान बचावाचे नारे देताना आपण अनेक विद्यार्थी बघितले. त्या ठिकाणी इन्कलाब जिंदाबाद की जसं स्वातंत्र्यापूर्वीच्या घोषणा आपल्याला ऐकायला या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर विद्यार्थ्यांना न्याय कितपत देणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने काय होणार अशी सुद्धा चर्चा सध्या आपल्याला सोशल मीडियावरती दिसताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु ज्या लोकांनी अभिजित दिपके यांचं स्टेटमेंट बघितलं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घ्यायचा, जर एखाद्या शिक्षण मंत्र्याचा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याचा राजीनामा त्या ठिकाणी सरकारने जर आपल्याकडे घेतला तर खाली असणारे अधिकारी असतील किंवा पेपर संदर्भातील अधिकारी किंवा सचिव असतील, जे पेपर तयार करणारे पदाधिकारी असतील, यांना कुठेतरी वचक बसेल आणि जो प्रकार आता घडला त्या प्रकारावरती पुढील तसा प्रकार घडणार नाही यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा त्यांनी द्यावा असं त्या ठिकाणी सीजेपी म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टी यांची त्या ठिकाणी खूप मोठी मागणी आहे. खरं तर राजकीय पक्ष यापूर्वी येताना या भूमिकेकडे पाठिंबा देताना कमी होते, परंतु जसं जसं हे आंदोलन चिघळत चाललं, जसा जसा लाठीमार वाढत चालला तसं मात्र आता जे काही विरोधी पक्षातले पक्ष आहेत ते सर्वजण त्या आंदोलनाला पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळतात. हे असताना आता सरकारची भूमिका
उद्याची काय असणार आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तुर्तास तरी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा असं सोशल मीडियावरती सर्व प्रकारे सर्व विद्यार्थी असतील, पालक असतील किंवा येऊन हवे ते जे शिक्षणावरती विश्वास ठेवून आज भारतामध्ये शिक्षण घेत आहेत त्या सर्वांची मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकता धरून राजीनामा द्यावा. जसं की महाराष्ट्रात यापूर्वी सुद्धा अनेक मंत्र्यांच्या बाबतीत घडलं की ज्या खात्यामध्ये एखादी घटना दुर्घटना घडली असेल किंवा त्या विभागामध्ये भ्रष्टाचार खूप वाढला असेल तर त्या मंत्र्याला त्वरित राजीनामा द्यावा लागतो. त्याच पद्धतीनं नेट पेपर फुटीमध्ये खूप मोठा प्रकार घडला तरी सुद्धा पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील किंवा शिक्षण मंत्र्याचा चकार शब्द आपल्याला निघताना पाहायला मिळत नाही. आता या प्रकरणावरती नरेंद्र मोदी म्हणजे सर्व अधिकार जे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याचे अधिकार त्या ठिकाणी केंद्र सरकार आणि पंतप्रधान यांच्याकडे असतात. आता यांची भूमिका नेमकी काय असणार आहे? ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार की त्याला परत अजून पाठिंबा देऊन त्याला हे सगळं तुझ्यामुळे झालं नाही, दुसऱ्याच कोणामुळे ते झाले परंतु तुझी खुर्ची सेफ आहे असं म्हणून हे प्रकरण ढकलणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. परंतु तुर्तास तरी सोशल मीडियाच्या सर्व ऍक्टिव्हिटी पाहता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणेच भारतीय जनता पार्टीच्या भविष्यासाठी योग्य असणार आहे असं या ठिकाणी अनेक विश्लेषकांच्या माध्यमातून आपल्याला समोर येते. तुर्तास तरी आपण इथं थांबूया आणि जी वेळेवर आपल्याला अपडेट मिळेल ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करूया. धन्यवाद.